नमस्कार, मी संगीता कनोजिया। सर्व नागरिकांना ठाणे फास्ट वृत्तवाहिनीतर्फे दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। पुढील बातम्यांना सुरुवात करूया। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे अनंत तरे कुटुंबियांनी साधू संतांसोबत साजरा केला पाडव्याचा सण। ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांना संगीत सौभद्र नाटकाची अनंत तरे यांच्याकडून विनामूल्य दिवाळी भेट आणि वागळे इस्टेट परिसरातील लँडसेक्स कंपनीच्या शेवटच्या मजल्यावर आग, सुदैवाने जीवितहानी टळली। भेटूया एक छोटीशी विश्रांतीनंतर। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे याही वर्षी शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी साधू संत, वारकरी, गोरगरीब फकीरांना मिष्टान्न भोजन उपक्रमाचं आयोजन केलं होतं। दरवर्षी बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याच्या दिवशी तरे कुटुंबीय साधू संत, वारकरी, गोरगरिबांना मिष्टान्न भोजन देऊन तसंच त्यांचं शाळ आणि श्रीफळ देऊन मान सन्मान करतात। आज त्यांच्या आनंद पार्क येथील निवासस्थानी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या अनेक वर्षांपासून तरे कुटुंबीय हा उपक्रम राबवत असून 2 ते 2.5 हजारांच्या आसपास साधू संत या पर्वणीचा लाभ घेतात। विशेष म्हणजे राज्य आणि देशभरातून अनेक साधू संत, गोरगरीब, वारकरी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा किंवा पत्रिका नसताना या ठिकाणी येऊन या उपक्रमात सहभागी होतात। आपल्या या उपक्रमाबद्दल अनंत तरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली ती अशी। साहेब, एवढं शाली वेळेला तुम्ही काय करता? त्याने एका शब्दात सांगितलं की आनंद कशावरती जीव लावायचा नाही, मी या सगळ्या शाली वाटून टाकतो। तर तीच प्रेरणा घेऊन आजच्या पाडव्याच्या नावा दिवशी मी गेले 20 वर्ष हा कार्यक्रम करतो। ते मला वर्षभर मिळणाऱ्या शाली साधारण 300-400 शाली असतात। त्या सगळ्या मी साधू संत, वारकरी, फकीर यांना वाटतो, मिष्टान्न देतो। याच्या ठिकाणी एक गोड पदार्थ असतो, चांगला भात असतो, आपण सुद्धा ते खाऊन पाहावं। नुसतं जेवण द्यायचं म्हणून तर चांगलं, अतिशय चांगलं जेवण, जे जेवण आम्ही 20 वर्ष आमच्या घरात दुपारी चूल पेटत नाही आजच्या दिवसाला, तेच जेवण आम्ही आमचे सगळे घरीतले कुटुंबीय इथे जेवतो आणि यथाशक्ती त्यांना डान्स वगैरे येतो। ही प्रेरणा माननीय शिवसेना प्रमुखांनी मिळाली आणि हे करताना मला आनंद होतो की ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील लँडसेक्स कंपनीच्या शेवटच्या मजल्यावर रविवारी दुपारी 3:30च्या सुमारास अचानक आग लागली। सुट्टीचा वार असल्यामुळे कामगार नसल्यानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील लँडसेक्स या कंपनीच्या 6व्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयाला अचानक आग लागली। ही आग विझवण्याकरिता 5 पंप आणि 1 टँकरच्या पाण्याचा वापर करण्यात आला। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। घरोघरी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ठाण्याच्या वर्तकनगर मधील विजयनगरवर काल शोककळा पसरली। येथील 5 युवकांचा वडखळजवळ अपघाती मृत्यू झाल्याचं वृत्त समजतात विजयनगर काही क्षणात शोकसागरात बुडालं। लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच 5 कुटुंबावर काळानं घाला घातला। ते 5 तरुण जिगरी मित्र होते।
त्यांच्या अकाली निधनाने घरातील आई वडील तसंच माता भगिनींच्या डोळ्यातून वाहत होता तो अश्रूंचा पूर. विजयनगर ही बहुतांश सर्वसामान्य मराठी माणसांची वस्ती आहे. तेथे राहणारे महेश कदम, संदीप शिंदे, किशोर अंकिती, अश्विन सामंत, प्रवीण राजे, शंकर राजे हे 6 जण मित्र होते. पाली येथील बल्लाळेश्वराच्या ठिकाणी असलेल्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी पहाटे 2:15च्या सुमारास हुंडाई गेट्स या गाडीतून 6 जण ठाण्याहून निघाले होते. संदीप हा गाडी चालवत होता. दुर्दैवाने वडखळजवळ अपघात होऊन त्यात हे 5ही जण ठार झाले, तर शंकर राजे हा MGM रुग्णालयात दाखल असून तो कोमात आहे. महेश हा विजयनगरमधील साई प्रेरणा सोसायटीत राहतो. 6 महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. आई धुनी भांडीची कामं करीत असून अपघात झाल्याचं समजतात आईने हंबरडा फोडला. त्याच्या शेजारी राहणारा संदीप हा ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतो. वडील सुनील शिंदे आणि आई विमल हे मासे विकतात. घरातील तरुण मुलगा गेल्यानं त्यांचं भावविश्वच हरपलं आहे. किशोर अंकिती याच्याही घरची परिस्थिती हालाकीची असून वडील यल्लम्मा हे बिगारी काम करतात. अपघातात मृत्युमुखी पडलेला प्रवीण राजे हा भिवंडीतील अगरबत्तीच्या कारखान्यात पॅकिंगचं काम करतो. शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, नगरसेवक विहंग सरनाईक, परिवहन सदस्य पप्पू कदम आदींनी विजयनगरमध्ये जाऊन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाची भेट घेतली. दिवाळी सणाच्या निमित्तानं ठाणा बाजारपेठेतील विविध वस्तूंची खरेदी करण्याकरिता गर्दी होत असतानाच आता गॉगल आणि चष्म्याच्या दुकानातही याच प्रकारे गर्दी झाल्याचं चित्र आहे. भंडाराळी परिसरातील चक्षुविजन या गॉगल आणि चष्मा यासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून येतं. या दुकानात विविध नामांकित कंपन्यांचे गॉगल आणि चष्मे विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तर त्यांचे दरही नागरिकांना परवडतील असेच ठेवण्यात आले आहेत. सध्या महागाई वाढली असली तरी नागरिकांचा कल ब्रँडेड वस्तू घेण्याकरिता अधिक असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या दुकानात रॅबन, फास्ट्रॅक, स्प्रिन अशा 10 प्रकारच्या जगप्रसिद्ध ब्रँडचे गॉगल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच संगणकाद्वारे मोफत नेत्रचिकित्सा करण्यात येत असून योग्य नंबरचे चष्मे, त्यांचे फ्रेम्स तसंच तरुणाईसाठी कॉन्टॅक्ट लेन्सेस उपलब्ध आहेत. तसंच बॉश अँड लॉन या नामांकित ब्रँडेड कंपनीचे लेन्सही या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. ठाणेकर नागरिकांनी जरूर चक्षुविजन या दुकानाला भेट देऊन योग्य दरात ब्रँडेड गॉगल, कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि चष्मे खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन चक्षुविजनतर्फे करण्यात आलं आहे. दीपावली उत्सवाचा औचित्य साधून काल ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी संगीत सौभद्र या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायतन येथे संपन्न झालेले हे नाटक ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आलं होतं. दिवाळी उत्सवाच्या आनंदाबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचा आनंद द्विगुणित करावा या उद्देशानं या नाट्यसंगीताचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या संगीत नाटकं कमी होत चालली असून संगीत नाट्य रसिकांसाठी संगीत सौभद्र हे नाटक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरली. या उपक्रमास ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता आपले लाडके ठाणे फास्ट यूट्यूबवर देखील पहा. अधिक माहितीकरिता यूट्यूबवर टाईप करा ठाणे फास्ट आणि पहा आपल्याला हवा असलेला एपिसोड केव्हाही आणि कुठेही. तसंच ठाणे फास्ट न्यूज चॅनल या फेसबुकवरील पेजला आवश्यक भेट द्या. www.youtube.com आणि www.facebook.com. ठाण्यातील ताज्या ज्वलंत घडामोडी चुकवू नका. फास्ट लाईफस्टाईलला ठाणे फास्टची सोबत असू द्या. आपली काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट TV न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.